नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. आत्ता सर्वत्र अर्थातच शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या संपूर्ण 9 दिवसामध्ये जागर होतो तो अर्थातच आदिशक्तीचा. आणि या जागरादरम्यान आपल्याला आठवण येते त्या देवींच्या विविध रूपांची आणि तिच्या शक्तींची. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या सगळ्या 9 देवींच्या तिच्या रूपांचा या ठिकाणी जागर होतो. आणि अर्थात हे सगळं होत असताना आजच्या पिढीतल्या म्हणजे आधुनिक युगातल्या ज्या दुर्गा आहेत, ज्या विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत, आपलं काम कर्तव्य चोख बजावत आहेत, अशा महिलांना त्यांच्याकडून जो प्रेरणादायी प्रवास आहे तो तुमच्यापर्यंत उलगडून दाखवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अर्थातच कायदेतज्ञ आणि कायदा क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम आणि निपुण असं कार्य करणाऱ्या ॲडव्होकेट रमा सरोदे. सरोदे मॅडम, आपलं नमस्कार. या सिटी नाऊच्या दुर्गे दुर्गट भारी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. अर्थात आजच्या आधुनिक दुर्गा म्हणून आम्ही तुम्ही सगळे आहात आणि तुमच्याकडे आम्ही पाहतो. अर्थातच पहिला प्रश्न हाच आहे की आत्ता या 9 दिवसांमध्ये जी देवीची 9 रूपं आपण पाहतो आणि तिची पूजा अर्चा केली जाते, तुम्हाला कोणत्या स्वरूपातली देवी किंवा दुर्गा पाहायला आवडतं, तिला पूजायला आवडतं? मला असं कुठले विशिष्ट रूप आहे आणि ते एकच पूजावं असं मला नाही वाटत. कारण का मला वाटतं की एकीकडे आपण स्त्रियांना देवीचा दर्जा देतो, पण समाजात जेव्हा त्या वावरत असतात आणि समाजात त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीच्या काही घटना घडतात, हिंसा होते, तर हे खूप असे एक्स्ट्रीम्स मला वाटतात. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की ती स्त्री माणूस आहे आणि तिला कुठलंही दुसरं रूप न देता तिला माणूस म्हणून तुम्ही ट्रीट करा, तिला माणूस म्हणून तुम्ही वागवा. आणि असं जरी केलं तरी मला वाटतं आपण खूप बदल आणू शकतो. नक्कीच. म्हणजे दुर्गे दुर्गटभार या कार्यक्रमाच्या शीर्षकामध्येच ते स्पष्ट झालेलं आहे. तुझ्या वेळी सगळा हा जो प्रवास आहे हा दुर्घट आहे, म्हणजे जवळपास तो घडूच शकणार नाही आहे. म्हणजे अर्थात शक्तीचं स्वरूप आपण तिला पाहतो आणि त्याच शक्तीचं प्रतीक म्हणून आजच्या स्त्रियांकडे, आजच्या आधुनिक स्त्रियांकडे आपण पाहतो. त्यातल्या एक तुम्ही आहात आणि तुमचं कार्य याच दुर्गेला, जी पिचलेली आहे, अडकलेली आहे, शोषित आहे, तिला तिचं खरं स्वरूप दाखवण्याचं काम, जे तुम्ही म्हणता की माणूस हेच तिचं खरं स्वरूप आहे, हे दाखवण्याचं काम करता. आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही घटना, म्हणजे ती स्त्री असो किंवा पुरुष असो, जेव्हा संकट येतं त्यावेळी त्याच्या मदतीला कोण धावून येतं ती व्यक्ती कायम लक्षात राहते. अर्थात तुम्ही ज्या महिलांसाठी काम करता त्यांच्यासाठी तुम्ही निश्चितच एक दुर्गा आहात, म्हणून मी तुमचं ते स्वरूप म्हटलं. आता मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे, अशा किती दुर्गा आहेत ज्या अजूनही शोषित आहेत, त्यांना त्यांचं स्वरूप करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत? तुमच्या आयुष्यात आलेल्या अशा कोणत्या दुर्गा आहेत ज्यांना तुम्ही त्यांचं स्वरूप दाखवून देता? अशा अनेक आहेत. आता मी गेले 23 वर्ष ह्या क्षेत्रात काम करते आणि प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांवरती काम करत असताना कधी मी अशा तुम्ही ज्याला दुर्गा म्हणताय अशा काही स्त्रियांना मी तुरुंगात भेटलेली आहे. तर काही जण वेश्याव्यवसायाकडे त्यांना विकलं गेलं, घरातल्याच लोकांनी त्यांना विकलं तिथे. किंवा कधीतरी ती कौटुंबिक हिंसाचाराची बळी असते. तर कधीतरी ती अशा नात्यात असते की जिथे तिला सन्मान नाही आहे, जिथे तिच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची हिंसा होते. आणि मी जेव्हा हिंसा म्हणते तेव्हा ती फक्त शारीरिक स्वरूपाची नाही आहे, तर ती मानसिक आहे, ती आर्थिक आहे. अशा काही जणींना भेटली आहे ज्यांना लैंगिक शोषण ज्यांचं झालेलं आहे, किंवा अशा काही जणींना भेटली आहे की जिथे कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटत नाही. तर अशा विविध ठिकाणी आणि विविध प्रश्न घेऊन अशा अनेक स्त्रियांना मी भेटत असते आणि इतके वर्ष भेटत आलेली आहे. त्यातून मला नेहमी असं वाटतं की आपण जे एम्पॉवरमेंटबद्दल बोलतो आणि त्यांनी सक्षम झालं पाहिजे ह्याच्याबद्दल बोलतो, तर मला असं नेहमी वाटतं की कायद्याचा एक वापर जो आहे तो अशा लोकांना सक्षम करण्यासाठी वापरला पाहिजे आणि तो प्रयत्न सतत मी करत असते. त्यामुळे विशेषतः जेव्हा कुटुंबातले प्रश्न घेऊन लोक येतात
तर ते इतकं ब्लॅक अँड व्हाईट नसतं की तू बरोबरच आहेस आणि तुझा नवरा चुकलेलाच आहे, किंवा जेव्हा पुरुष माझ्याकडे येतात की तुम्ही बरोबरच आहात आणि तुमची बायको पूर्णपणे चुकली आहे, असं एवढं ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने आपण कुठलीच परिस्थिती बघू शकत नाही. आणि म्हणून आमचा प्रयत्न सातत्याने हा आहे की जिथे महिलांना सक्षम केलंच पाहिजे आणि त्यांच्या बाजूनी जे कायदे आहेत तर ते वापरलेच पाहिजेत, ते पण ते वापरत असताना समोरच्या व्यक्तीबरोबर आपण संवाद करू शकतो का, आणि ते प्रश्न संवादातून सुटू शकतात का, आणि त्यांचं पण म्हणणं काय आहे, पुरुषांचं पण म्हणणं काय आहे हे आपण समजू शकतो का. तर हा प्रयत्न आमचा सातत्याने असतो आणि बऱ्यापैकी ह्या प्रयत्नांमध्ये आम्हाला यश येतं, कारण का अनेक पुरुष असे पण आहेत जे आम्हाला म्हणतात की हे जेन्युइनली तुम्ही आम्हाला सांगताय, हे एक्झॅजरेट नाही आहे, हे वास्तवाला धरून आहे, हे रियालिटीला धरून आहे, आणि त्यामुळे त्यांना आमचं म्हणणं पटत पण असतं आणि त्यांना ते मान्य असतं की ठीक आहे, हे असं केलं पाहिजे. आणि त्यामुळे अशा अनेक प्रकरण आहेत जे आम्ही तंटा तिथेच मिटवू शकलो आहे. ते एकत्र राहू शकत नाहीत हे काही केसेसमध्ये ॲक्सेप्ट केलं आहे, आणि तुम्ही शांततेने कोर्टात जाऊन वेगळे व्हा, तुमच्या कंट्रोल ठेवा ते सेटलमेंट टर्म्स ठरवत असताना. अशा अनेक पद्धतीने आम्ही हे प्रकरण सोडवतो, आणि त्यामध्ये मग स्त्रीला तिचा हक्क मिळतोय ना, पण तो हक्क मिळवून देताना दुसऱ्या व्यक्तीला असं वाटत नाही ना की सगळं ओरबाडून घेतलेलं आहे. त्याच्यावर अन्याय तर होत नाही हां, असं. असं तो बॅलन्स करणं हे खूप मला महत्त्वाचं वाटतं, आणि ते आम्ही सातत्याने करत असतो. म्हणजे संवादातून संवादाकडे अशी जी तुमची प्रोसेस आहे ही सगळी कामाची, अर्थात तुम्ही स्त्रियांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांना कायदा जो आहे त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करता, तसंच तुम्ही लहान मुलांसाठी पण म्हणजे बालकांसाठी देखील तितकंच प्रयत्न करता. तर इथे अर्थ जेंडर महत्त्वाचा नाहीये, ती व्यक्ती आहे, ती मनुष्य, आणि त्यांना तो न्याय हक्क मिळालाच पाहिजे. इथे जसं तुम्ही आता स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भात सांगितलं, मुलांवर होणारे जे अत्याचार असतात किंवा अन्याय असतात, शोषण देखील त्यामध्ये हा विषय येतो, तर त्या संदर्भात तुम्ही कसं काम करता? मुलांच्या बाबतीत काय होतं की ते वल्नरेबल असतात. त्यांना ह्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, पोलीस असतील, समुपदेशन करणारी लोकं असतील, थेरपीसाठी असेल, सायकॉलॉजिस्ट असतील, वकील असतील, त्यांच्यापर्यंत ते पोचू शकत नाहीत. आणि म्हणून आम्ही एक माध्यम आहोत. आम्हाला जेव्हा लक्षात येतं, विशेषतः जेव्हा चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या केसेस खूप वाढत चाललेल्या आहेत, आणि मग मी वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करतो. मग ती शाळा असते, ते काउन्सलर्स असतात ज्यांच्याकडे केसेस येतात, त्या सायकॉलॉजिस्ट असतात ज्यांच्याकडे केसेस येतात, किंवा ते पालक असतात जे आमच्यापर्यंत येतात की आमच्या मुलांबरोबर असं झालेलं आहे, किंवा कुठली तरी NGO असते जे ह्याच प्रश्नांवरती काम करतात. तर तिथे कायदेशीर सपोर्ट आम्ही काय देऊ शकतो, कायद्याचा सपोर्ट आम्ही काय देऊ शकतो. मग ते पोलिसांबरोबर बोलणं असेल, त्यांना ते सांगणं असेल की ह्या कलमाखाली हे असं होतं, किंवा मग तो फक्त एक कायद्याचा विषय नसतो पण तो एक सामाजिक विषय पण असतो. तर त्याच्या अवतीभवती असणारं पॉवर इक्वेशन काय आहे, म्हणजे बरेचदा म्हणजे 80पेक्षाही जास्ती टक्के केसेस ओळखीतल्या लोकांनी लैंगिक छळ केलेला असतो त्या मुलांचा, आणि मग तिथे पॉवर डायनमिक्स काय आहे हे समजून घेणं, की विनाकारण केस लावायची म्हणून लावू नका, पण ते मूल सुरक्षित असणं हा लार्जर हेतू आहे, उद्देश आहे. तर हे समजून घेणं आणि तो चाइल्ड फ्रेंडली पद्धतीने कसा करता येईल हे बघणं, अशी मदत आम्ही करतो. किंवा अशा काही केसेस येतात की शाळेमध्ये रेसिडेन्शियल व्यवस्था आहे पण सगळ्या मुली तिथे राहतातच असं नाही, आणि मग पालकांना त्यांना शिक्षण द्यायचंच नसतं, आणि एक वेगळ्या प्रकारचं लैंगिक शोषण जरी नसेल तरी एक कौटुंबिक हिंसाचार तिथून सुरू होतो. मग अशा वेळेला त्यांना आम्ही काय मदत करू शकतो, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये त्यांची आपण मदत घेऊन त्यांना तिथे सुरक्षित ठेवू शकतो का. पण अशा वेळेला बरेचदा मी पाहते की शाळेचा सपोर्ट महत्त्वाचा असतो की तिचं शिक्षण तिथे न थांबण्यासाठी, आणि असे काही संस्था मला माहिती आहेत की ज्यांनी तो पूर्णपणे सपोर्ट दिलेला आहे, कारण का त्यांचा तितकाच विश्वास आहे की ही मुलगी शिकली पाहिजे, हिने काहीतरी केलं पाहिजे. मग पोलिसांना ट्रेनिंग देणं असेल की तुम्ही ह्या कायद्याचा सकारात्मक वापर कसा करू शकता, त्याच्यात तुमच्या काय अडचणी आहेत, आपण वकील आणि पोलीस म्हणून एकत्र काय करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीचे जे संवाद असतात, ट्रेनिंग्ज असतात, किंवा ती मदत करणं असतं, असिस्टन्स देणं असतं, तर त्या प्रकारचं काम आम्ही करत असतो.
म्हणजे आता तुम्ही गेली 20-25 वर्ष या क्षेत्रात काम करता, पण सर्वसामान्यांपर्यंत अजूनही कायदेविषयक जे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं ते तितकंसं झिरपलंय असं अजून तरी जाणवत नाही. आणि आजच्या समाजामध्ये जर काही कुठे एखादी घटना घडली तर तो पहिल्यांदा अर्थातच वकिली सल्ला घेईल किंवा पोलिसांना विचारेल, पण पोलिसांनाही ते कायदेविषयक तितकं ज्ञान असणं पुरेसं आहे का त्यांच्यात अजूनही तेवढी ट्रेनिंग कॅपॅबिलिटी वाढवली पाहिजे. त्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय प्रशिक्षण, इव्हन तुमचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कैद्यांना देखील पॅरालिगल प्रशिक्षण देण्याची एक रचना आणि एक विकास योजना आखली होती. हा सगळा महत्त्वाचा गाभा जर पकडला तर सुटसुटीत कायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल? हे खूप महत्त्वाचं आहे, कारण का एकीकडे कायद्याचा हा सिद्धांत आहे की मला कायदा माहिती नाही हे मी म्हणू शकत नाही. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एन एक्सक्यूज. आणि तरीही ते कायद्याची भाषा इतकी क्लिष्ट आहे की ते सामान्य लोकांना कळत नाही. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं आणि मी अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी लिटरेचरची पण स्टुडंट आहे, तर जसं कधी कधी शेक्सपियरची भाषा कळायला कठीण जाते आणि आम्ही कॉलेजमध्ये असताना लहान असताना अशी पुस्तकं वाचलेत की जिथे एकीकडे शेक्सपियरची भाषा आणि एकीकडे आम्हाला समजेल अशी भाषा. तर असं काहीतरी कायद्यांबद्दल करणं गरजेचं आहे. आमच्या परीने आम्ही ते करत राहतो. एखादा नवीन कायदा आला तर त्याच्याबद्दल लेख लिहिणं असेल किंवा एखादं जजमेंट आलं तर ते सोपं करून सांगणं तुम्ही असेल. कौटुंबिक हिंसाचारावर एक पुस्तिका देखील लिहिलेली आहे, म्हणजे तुम्ही लेखिका देखील आहात. इव्हन वर्तमानपत्र असतील, या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मासिकांमधून तुमचे लेखही प्रकाशित होतात किंवा आकाशवाणी असेल, रेडिओचे कार्यक्रम असतील, दूरचित्रवाणीवर देखील तुम्ही कायद्याचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता. पण हे याच्यासह आणखी वेगळं काय की सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांना कायदा काय आहे हे व्यवस्थित कळावं यासाठी प्रयत्न करणं, असे काही दौरे तुम्ही करता का महाराष्ट्रात? हो, असे दौरे केलेले आहेत. एकंदरीत आम्ही काही वर्षांपूर्वी 6 जिल्ह्यांमध्ये आम्ही तिकडची सामाजिक न्यायाची परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही दौरे केले आणि त्यामध्ये मग आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटलो आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले. आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की ज्यांचा प्रश्न असतो त्यांच्याकडे त्याचं उत्तर पण असतं. ते फक्त एका कायद्याच्या चौकटीत मांडण्याची गरज असते किंवा त्याला ती धार देण्याची गरज असते. आणि मग वेगवेगळे स्टेक होल्डर्स जे असतात त्यांच्याबरोबर संवाद करणं आणि त्यांच्यापर्यंत हा प्रश्न नेणं. तर त्यामुळे कुठेतरी आम्ही एक तो फक्त आवाज आहोत, एक माध्यम आहोत, पण लोकांकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं असतात. फक्त ती कशी मांडायची कधी कधी त्यांना माहिती नसतं आणि ती मांडण्यासाठी आम्ही एक चॅनल आहोत असं मला वाटतं. आणि त्यामुळे लोकांबरोबर काम केल्याशिवाय तो अनुभव येतच नाही की जिथे आम्हाला ट्रेनर्स म्हणून जेव्हा बोलवतात तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीच एक माध्यम म्हणून मी ह्या गोष्टींकडे बघते की हा असा त्यांचा प्रश्न असतो. कारण का बरेचदा जजेस असतील, वकील असतील, पोलीस असतील, ते लोकांमध्ये मिसळून जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तिथपर्यंत जातात असं नाही. त्यांच्याकडे तो वेळ पण नसतो. त्यांच्याकडे एखादी समस्या आली तर ते त्याच्यावरती काम करतात. आणि म्हणून मला वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं जर एकमेकांशी असा संवाद असेल आणि डायलॉग असेल तर आमची भूमिका काय आहे, तुम्हाला काय अडचणी येतात, आपण एकत्र मिळून आपण ते कसं दूर करू शकतो. त्यात माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मग त्यांच्याशी बोलणं की तुम्ही ह्याला, कारण का तुमचा जो रीच आहे तो आमचा नाही आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही जाऊ शकतो लोकांपर्यंत. तर हे कोलॅबरेटिव्ह कामं कशी करता येईल हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. नक्कीच. अर्थात आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणजे रमा सरोदे यांनी अर्थातच LLB केलेलं आहे, LLM केलेलं आहे, सोशॉलॉजीचे देखील त्या स्टुडंट आहेत, MA केलेलं आहे त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या केवळ कायदा याचं ज्ञान देण्यासाठी काम करतात असं नव्हे, तर तो कायदा सामाजिक दृष्टिकोनातून त्यातनं हक्क कसा मिळेल बालकांना, महिलांना, याच्यावर देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न करतात. आणि याचंच एक प्रयत्नाचं फळ म्हणजे अर्थातच जेव्हा यशोमती ठाकूर या बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री राहिलेल्या होत्या त्यावेळी एक ILS महिला विकास केंद्र या संदर्भामध्ये तुम्ही अहवाल सादर केला होता त्या महिलांसाठी. नाही, यशोमती ताई जेव्हा मंत्री होत्या तेव्हा एक कमिटी गठीत केली होती जे बालविवाह होतात तर त्याच्या संदर्भातले नियम महाराष्ट्रासाठी करणं.
ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती आणि त्या कमिटीची मी सदस्य होते, त्यामुळे ते नियम ड्राफ्ट करण्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये कमिटी हो हो अच्छा. that- मग तो कसा अनुभव होता, त्यात काय म्हणजे कशा पद्धतीने ते नियोजन तो केलं? अनुभव खूप चांगला होता. एक तर आमचे स्वतःचे त्या क्षेत्रात काम करण्याचे काही अनुभव होते आणि काही महिला बाल कल्याण विभागातले काही अधिकारी होते जे आमच्याबरोबर काम करत होते. तर त्यांचा ऑन फील्ड अनुभव काय आहे आणि त्याच्यातून कायदा काय म्हणतोय आणि मग रूल्स करत असताना आपल्याला काय केलं पाहिजे, अजून काय करू शकतो की जेणेकरून आपण बालविवाह थांबवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि ती चर्चा झाली आणि त्याच्यातून काही फ्रेमवर्क्स आम्ही तयार केले की ते डेटा कॅप्चर कसा करायचा, त्याचं रिपोर्टिंग कसं झालं पाहिजे, कुठल्या स्टेजला कोणी इंटरव्हेन्शन केलं पाहिजे जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह काय आहे की बालविवाह थांबला पाहिजे. तर खूप बारकाईने आम्ही विचार केला की एखादी मुलगी जर बरेच दिवस शाळेत येत नसेल तर त्या टीचरनी घरी जाऊन भेटलं पाहिजे की काय झालेत नेमकं, म्हणजे काय येत नाही आहे, लग्न तर करत नाही आहेत ना तिचे. कारण का महाराष्ट्रात दुर्दैवाने, महाराष्ट्रात जरी आपण म्हटलं की खूप प्रोग्रेसिव्ह राज्य आहे, कोविडच्या काळात आणि इतक्यात बालविवाहाचं प्रमाण खूप जास्ती वाढलेलं आहे महाराष्ट्रात पण. आणि म्हणून ते थांबवण्यासाठी आपण काय काय विचार करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला आणि ते नियम ड्राफ्ट करून आम्ही दिले. नक्कीच. अर्थात मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर आता आपण या दुर्गेचं जे रूप आहे ते आता गृहिणी म्हणून ते देखील पाहणार आहोत. आणि अर्थात ॲडव्होकेट असीम सरोदे असोसिएट्स याचे ते संचालिका देखील आहेत, सहयोगच्या माध्यमातून देखील ते काम करतात. आणि आत्ताच मी जे नाव घेतलं, असीम सरोदे प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत, तेही वकील आहेत, मॅडमही वकील आहेत. त्यामुळे आता त्या दोघांचं ट्युनिंग का घरातच कोर्ट आणि या सगळ्याच गोष्टी, तर या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेणार आहे अर्थातच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा दुर्गे दुर्घट भारी. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर. दुर्गे दुर्घट भारी. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 534, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहत आहे दुर्गे दुर्घट भारी. आणि आजची दुर्गा आहे अर्थातच ॲडव्होकेट रमा सरोदे. विशेष म्हणजे आपण म्हणजे जे काम करतो त्याला यश मिळतंच आणि जे समाजाभिमुख काम असतं ते कधीच लपून राहत नाही. म्हणजे विविध पुरस्कार देखील त्यांना या कामाबद्दल मिळालेले आहेत. मग राष्ट्रीय गांधी मंच पुरस्कार असेल किंवा स्वयंसिद्धा पुरस्कार असेल. अर्थात या सगळ्या पुरस्कारांच्या सोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचे जे जीवनसाथी आहेत, त्यांचे जे जोडीदार आहेत ते स्वतः वकील आहेत. अर्थात प्रसिद्ध कायदेतज्ञ. महाराष्ट्रात अशी खचितच एखादी व्यक्ती असेल ज्याला असीम सरोदे नाव माहीत नसेल. तर मॅडम मला हाच प्रश्न पडला आहे की तुम्हीही वकील, तेही वकील, तेही कोर्टात असतात, तुम्ही कायद्यासाठी सगळं काम करत असतात. घरात पण कोर्ट कचेरी एवढंच चालतं का? म्हणजे दुसरं असं काही म्हणजे एक ॲडव्होकेट हा कोर्ट बाजूला टांगून वेगळं काही करता का नाही? नाही, डेफिनेटली करतो. आम्हाला सिनेमा फिरायला बघायला, जाणं काही मनोरंजन काय आहे की नाही? सिनेमे बघायला आवडतात आम्हाला. लेटेस्ट कुठला सिनेमा पाहिला? या दुर्गेने लेटेस्ट latest, सिनेमा कुठला पाहिला? मला आता आठवत नाहीये बरं, कुठला एकटीने पाहिलाय, मैत्रिणींसोबत पाहिलाय का वकिलाला घेऊन आपल्या असीम सरोदेंना घेऊन पाहिलाय? नाही, आम्ही बरेच पाहत असतो. आता मला एकदम नाव आठवत नाहीये. जॉली एलएलबी तर नाही ना शेवटचा? कुठला? जॉली एलएलबी तर नाही ना नाही शेवटचा? नाही
नाही, लेटेस्ट काही पाहिलेत किंवा चांगली सिरियल एखादी असते, डॉक्युमेंटरी असते, ती पाहतो. एखादा लेख कुठला वाचला असेल, माझ्या वाचनात काही आला असेल, त्याच्या वाचनात काही आला असेल, तर त्याच्याबद्दलची चर्चा होते. मित्रपरिवार आहेत, त्यांच्याबरोबर भेटणं होतं. त्यामुळे मनोरंजनाचे अनेक विविध पद्धतीने कारण ते की तुम्ही फक्त होतं. कायदे, कलम आणि आर्टिकल्स, आणि मी आता मुलाखतीचा गिअरच चेंज केलेला आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सिरियल पाहतो, आता सिरियल जर आपण पाहिल्या तर बऱ्याचशा सिरियल्स ह्या त्यातही कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक हिंसाचार आपण पाहतो. तिथेही तुम्ही दोघं भांडत असाल, अरे हिला नाही असं द्यायला पाहिजे, ते म्हणत असतील त्याला नाही असं. भांडायचा प्रश्नच येत नाही, कारण का त्या बाबतीत आम्ही दोघंही सेम पेजवरती आहोत, त्यामुळे तिथे भांडण्याचा प्रश्नच येत नाही. अशी कुठली एखादी केस आहे ज्यामध्ये म्हणजे कीस डोक्याचा अक्षरशः म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागले, कारण पण त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यानंतर जो आनंद मिळाला तो आनंद वेगळाच होता, असा एखादा प्रसंग तुमच्यावर? अशा तर खूप आहेत, म्हणजे अनेक आहेत. एक जो मला वाटतं म्हणजे आम्ही जेलमध्ये काम करत असताना आम्ही बलात्कार ज्यांनी केलेला आहे अशा लोकांना आम्ही कधी रिप्रेझेंट केलेलं नाही आहे. तत्त्व म्हणून आम्ही पाळलेलं आहे की जेव्हा आम्ही विक्टीमची बाजू मांडतो किंवा विक्टीमला इतर सपोर्ट देतो, जरी पब्लिक प्रॉसिक्युटर ते मांडत असेल तरी, तर मग आरोपीची बाजू आपण घेऊ नये, असा आम्ही एक आमच्यासाठी केलेला नियम आहे. आणि ते करत असताना अर्थात पुरुष वॉर्डमध्ये असीम जायचं आणि महिला वॉर्डमध्ये मी जायची केसेस घ्यायला, जे गरीब आहेत, ज्यांना वकील लावता येत नाहीत, अशांच्या केसेस घ्यायला. तर असा एक माणूस होता ज्यांनी लहान मुलीवरती बलात्कार केलेला आहे असा आरोप होता आणि तिचा मर्डर केला आहे. आणि मग जसं उलगडत गेलं आणि कळत गेलं, तर काही रिपोर्ट्स आमच्या समोर आले, तर आमच्या लक्षात आलं की त्यांनी असं काही केलंच नाही आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अशा कुठल्या व्यक्तीला आम्ही रिप्रेझेंट केलं. पण मला वाटतं त्याच्यातून तो 11.5 वर्षानंतर सुटला त्या सगळ्या प्रयत्नांमुळे. पण त्याच्यानंतर पण एक पलीकडचा प्रवास जो आहे तो बरेचदा आपल्याला असं वाटतं की वकिलाचं काम कोर्टातली केस झाली की संपतं, तर ह्या केसमध्ये तसं नव्हतं. आणि त्याच्या पलीकडचा प्रवास हा होता की 11.5 वर्ष तो घरी गेलेला नव्हता. त्याच्या बायकोला माहिती नव्हतं, तो तमिळनाडूचा होता. त्याच्या बायकोला माहिती नव्हतं की अरे माझा नवरा कुठे गायब झालाय. नोकरीच्या शोधात मुंबईला गेलेला माणूस अचानक गायब होतो. तर त्याच्या आयुष्यात नंतर ज्या घटना घडत गेल्या की तो बायकोला भेटू शकला नाही किंवा बायकोनी विश्वास त्याच्यावर ठेवला नाही, मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, तो पुढे शिकू शकला नाही. म्हणजे एक चुकीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आणि चुकीच्या माणसाला अटक केल्यानंतर काय होतं हे आम्ही त्या केसमध्ये बघितलं. आणि शेवटी आम्हाला असं लक्षात आलं, आम्ही तमिळनाडूला गेलेलो असताना त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की तो आता नाही आहे, तो हयातच नाही आहे. तर तो माणूस जेलमधनं बाहेर पडल्यावरती कुठे जायचं आहे त्याला कळत नव्हतं, तेव्हा तो आमच्याकडे आला होता. किंवा ॲसिड अटॅक असलेली विक्टीम, आणि त्यावेळेला ॲसिड अटॅकचा कुठला कायदाच नव्हता आणि काय करायचं, म्हणजे कसं तिला न्याय द्यायचा. आणि ज्यांनी ॲसिड अटॅक केला होता त्याचे बरेच पॉलिटिकल कनेक्शन्स होते, त्यामुळे कोणीच त्याला अटक करत नव्हतं. हिला हॉस्पिटलमधनं पण खूप लवकर डिस्चार्ज मिळाला होता, तर काय करायचं. आणि तिने हिंमत दाखवली, तिच्या परवानगीने आम्ही म्हटलं तू जा माध्यमांच्या समोर, आणि तिने ती हिंमत दाखवली आणि ती माध्यमांच्या समोर गेल्यावरती तिला मुंबईच्या एका प्रसिद्ध प्लास्टिक सर्जननी आम्हाला फोन केला की मी तिला मदत करतो. आणि ज्या बाईला प्लास्टिक सर्जरी ही कधीच अफोर्ड झाली नसती, तिला प्लास्टिक सर्जरी मिळाली म्हणजे त्या डॉक्टरांमुळे. किंवा अशीच एक महिला कैदी जी मी भेटले होते आणि तिचा नवरा तिला भयंकर मारायचा, आणि असंच एकदा तिच्या मुलाला त्यांनी खूप हातावरती चावलं आणि सतत दारुड्या होता, त्यामुळे पैसे, घरातल्या सगळ्या भांडी विकायचा, पैसे चोरायचा आणि जायचा. तर त्या सगळ्या मुलाला वाचवण्यासाठी तिने त्याला धक्का दिला, तो पडला, डोक्याला लागलं आणि तो गेला, आणि तीच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिचीच पुढे अटक झाली आणि तिची केस आम्ही घेतली आणि तिला जेव्हा आम्ही बेलवरती ती बाहेर आली तर तिच्यावरती एक आरोपीचा ठप्पा होता, त्यामुळे तिला कोणी नोकरी देत नव्हतं. आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की प्रत्येक वेळेला एखादा आरोपी असेल तर ती परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे, आणि ती एकदा ठप्पा लागला की ती सुधारूच शकत नाही असा काही आमचा विश्वास नाही. आणि म्हणून आम्ही जेलमध्ये गांधी विचार परीक्षा सुरू केली होती की हा एक माणूस आहे जो चुका झालेला ॲक्सेप्ट करून माझे हे सत्याचे प्रयोग आहेत असं म्हणण्याची हिंमत ठेवणारा व्यक्ती.
आणि त्याच्यातून अनेक कैद्यांना गुड बिहेवियरसाठी ओपन जेलमध्ये त्यांना जाण्याची संधी मिळाली आणि म्हणून त्यांची शिक्षा कमी झाली. तर अशाच पद्धतीने जर आपण मेंटल रिहॅबिलिटेशनचं बोलतोय तर आपण संधी देणं गरजेचं आहे, ते आपल्या वागणुकीत येणं गरजेचं आहे. आणि मला काय त्यावेळेला वाटलं माहिती नाही, मी असीमला म्हटलं आपण हिला का नाही ठेवत आहे आपल्याकडे कामाला. माझा तेव्हा मुलगा 1 वर्षाचा होता, तर त्याला सांभाळण्यासाठी मी तिला विचारलं तुला नोकरी मिळत नाही, तू ह्याला सांभाळायला आमच्याकडे काम करतेस का? तर ती हो म्हणाली. आणि तिने 2 वर्ष आमच्याकडे काम केलं. आणि त्यावेळेला बरेचदा घरातली लोक असं म्हणत होती की अरे तू अशी कशी कोणालाही ठेवतेस आणि एवढ्या लहान मुलाला तुम्ही दिवसभर बाहेर असता कामासाठी, असा कसा विश्वास ठेवता? मी म्हटलं कुठेतरी माणुसकीवरती आपला विश्वास असला पाहिजे. आणि ती इतकी चांगली राहिली की आज ताग्यात माझे काही नातेवाईक मला म्हणतात की अगं तिच्यासारखं कोणी असेल तर सांग आमच्या मुलांना सांभाळण्यासाठी. त्यामुळे हा जो विचार आहे की तो माणूस की म्हणजे फक्त कायद्याचा विचार न करता हे जे सामाजिक प्रश्न आहेत किंवा आर्थिक प्रश्न आहेत किंवा काही वेळेला ते सांस्कृतिक म्हणून आपल्या समोर येतात, तर ह्याची जोड जोपर्यंत आपण कायद्याला देत नाही आणि तो माणुसकी प्रधान आपण करत नाही तोपर्यंत त्या पुस्तकातल्या कायद्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. नक्कीच. परवाच असीम सरदेवणे यांनी कालच एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये न्यायालयीन कामकाज ऑनलाईन व्हायला पाहिजे असं ते म्हणाले होते. आणि उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात 5 कोटी केसेस पेंडिंग आहेत हे त्यांनी सांगितलं. तर म्हणजे हा फारच मोठा प्रश्न आहे की आता या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणखी काय वेगळ्या वेगळ्या यंत्रणा राबवाव्या लागतील? तुमचं एक मत वकील म्हणून काय काय करावं? अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्यातलं एक आत्ता आम्ही सुरू केलेलं आहे, ज्याला आम्ही न्याय स्वराज्य म्हणतो, की संवादातून प्रश्न सोडवता येतील का? कोर्टात पेंडन्सी जी आहे ती लक्षात घेता लिटिगेशनवरती अनेक जण काम करतात, पण प्री लिटिगेटिव्ह काम करणं आणि कोर्टात जायच्या आधी काम करून जर आपण मुक्ती करू शकतो, तोडगा काढू शकत असू, तर संवाद हे खूप पॉवरफुल माध्यम आहे की न भांडता आपण विन विन सिच्युएशन कसं आणू शकतो आणि ते करत असताना कोणाच्याच हक्कांचं उल्लंघन न होता हे कसं करू शकतो कायद्याच्या फ्रेमवर्कमध्ये. तर मीडिएशन सारखा कायदा आहे, कन्सिलिएशन सारख्या गोष्टी आहेत. तर ह्या आम्ही करून काय प्री लिटिगेशन वर्कवरती फोकस करतोय आणि काही प्रमाणात यश येतं आहे. असे लोक येत आहेत जे म्हणत आहेत की हो आम्हाला हे पटतंय आणि आम्हाला हा असा प्रश्न सोडवायला आवडेल. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा आमचा एक प्रयत्न चालू आहे की जिथून एकतर अवेअरनेस करणं आणि मग त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवणं. मग ते प्रत्यक्ष येऊन आम्हाला त्यांनी भेटलंच पाहिजे असं नाही, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं व्हर्च्युअली त्यांच्याशी संवाद साधून ते करणं. हा एक आमचा सध्या न्याय स्वराज्याच्या माध्यमातून काम चालू आहे. नक्कीच. एक कौटुंबिक प्रश्न, एक पती पत्नी म्हणून की या दुर्गेची पतीला किती साथ आहे आणि पतीची या दुर्गेला किती साथ आहे? काय कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण पण हेल्दी ठेवता? अर्थातच तुम्हाला काय म्हणतो आपण एक बौद्धिक काम आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला बाहेर समाजात देखील एक उत्तम असं कायदा सजग स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि घरात पुन्हा रेग्युलर पती पत्नी म्हणून वागायचं आहे. कसं हे सांभाळता, कसा तो? एकतर आमचं काम एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं आहे. असीम बऱ्यापैकी म्हणजे तो कोर्टातली कामं बघतो, तो लिटिगेशनमध्ये आहे आणि मी कोर्टात अजिबात जात नाही, मी ट्रेनर म्हणून काम करते. त्यामुळे एकमेकांच्या अनुभवाचं जेव्हा घेवाणदेवाण होतं तर त्यावेळेला दोघांच्याही कामामध्ये एक जोड येते किंवा साथ मिळते. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो. तर बॅकएंड काम मला सांभाळणं हे सोपं जातं आणि त्याचे कोर्टाचे जे काही अनुभव आहेत तर त्याच्यातून मी शिकते आणि मग ते माझ्या ट्रेनिंग्समध्ये मला वापरता येतं. त्यामुळे डेफिनेटली ते कॉम्प्लिमेंट करतो आणि केलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की इंटलेक्च्युअल पातळीवरती एक कॉम्पॅटिबिलिटी आहे. तिथे फार आमचे मतभेद नाही आहेत. तिथे एकाच पेजवरती असल्यामुळे निर्णय घेणं आणि त्या डिरेक्शननी काम सुरू करणं हे आम्हाला सोपं जातं. आणि काही ठिकाणी जिथे मतभेद आहेत तिथे आम्ही म्हणतो की लेट्स अग्री टू डिसअग्री. तिथे परत पुढे वाद नको, ह्या पद्धतीने तू काम कर, ही माझी पद्धत आहे, मी माझ्या पद्धतीने काम करते. तर एकमेकांबरोबर काम करत असताना एकमेकांना ती स्पेस देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि ती आम्ही देतो एकमेकांना. अच्छा, निश्चित. आणि अगदी शेवटचा प्रश्न, अर्थातच
हा जो आता म्हणजे महिला असेल किंवा बालक असतील यांच्या हक्कांसाठी तुम्ही झगडता, विशेष म्हणजे त्यांचं शोषण होऊच नये यासाठी प्रयत्न करणं, यासाठी एक सहयोग हा एक चळवळीचा पण तुमचा भाग आहे. सामाजिक चळवळ अतिशय उत्तमरित्या काम करता. त्याचं एक थोडंसं पॉईंट ऑफ व्ह्यू जे केला तर काय संस्था ही कशा पद्धतीने काम करते हे लोकांना सांगा. माझ्या सासऱ्यांनी 87 मध्ये सहयोग ची स्थापना आणि केली. त्याचं नावही सहयोग आहे, म्हणजे अतिशय हो. म्हणजे नावही उत्तम आहे. तर ते गांधीवादी हो. होते. गांधीजी, विनोबा आणि जयप्रकाश नारायणच्या विचारांवरती काम करणारे होते. जयप्रकाश नारायणच्या चळवळीत पण त्यांची अटक झाली, तिहारमध्ये होते. तर त्यांनी शाळा सुरू केली यवतमाळमध्ये अशा मुलांसाठी जे शिक्षण घेऊ शकत नाही आहेत अशा लोकांसाठी. आणि वेगवेगळ्या पद्धतींनी मूल्य शिक्षण त्यांच्यापर्यंत कसं पोचेल हा त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे. आता ते नाही आहेत, पण त्यांच्यानंतर माझा दीर हे पाहतोय काम. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ह्युमन राईट्स अँड लॉ डिफेंडर्स सुरू केलं की कायद्याचाही अवेअरनेस होणं, शिक्षण वाढणं आणि जे वकील लावू शकत नाहीत अशा लोकांपर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे. एकीकडे म्हणजे जे व्यवसाय आहे, असुरक्षित घटक आपण ज्याला म्हणू शकतो हो, त्यांच्यापर्यंत. एकीकडे हा हे आमचं प्रोफेशन आहे, त्यामुळे त्याच्यातून अर्थातच आम्ही कमाई करणार. पण एक सामाजिक बांधिलकी पण आहे की जे आमच्यापर्यंत पोचू शकत नाही त्यांचीही बाजू मांडणं गरजेचं आहे. काही महत्त्वाचे इश्यूज आहेत ते कोर्टात घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सहयोगचाच एक विंग जो आहे तो ह्युमन राईट्स अँड लॉ डिफेंडर्स, तर त्याचं काम आम्ही सुरू केलं. तर ते तिथे अनेक प्रकारची कामं केली आम्ही. तुरुंगात काम केलं, सेक्स वर्कर्स बरोबर काम केलं, सेक्शुअल मायनॉरिटीज बरोबर काम केलं, अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांबरोबर काम केलं, HIV ग्रस्त लोकांबरोबर काम केलं, काही जनहित याचिका केल्या, काही वकिलांना फेलोशिप दिलं की तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये हे असं मानवी हक्कांचं काम करा. आणि मग काही दौरे केले सामाजिक न्याय परिस्थिती समजून घेण्यासाठी. त्या पर्यावरणाचे काही प्रश्न आम्ही त्याच्यातून घेतले. तर त्यामुळे जिथे जिथे अशा इंटरव्हेन्शनची गरज आहे, एक सोशो लिगल पर्स्पेक्टिव्हची गरज आहे, तर त्या केसेस आणि ती कामं आम्ही सहयोगाच्या माध्यमातून केलेली आहे. नक्कीच हा तुमचा असा सहयोग सर्व नागरिकांशी असाच कायम राहावा. आणि खूप छान आणि व्यवस्थित तुम्ही माहिती दिलीत लोकांपर्यंत. कायदेविषयक जो अवेअरनेस निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही धडपडता, प्रयत्न करता. या तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. अर्थात मुळातच तुम्ही दुर्गा आहात, तुमचं सामर्थ्य तुमच्याजवळ आहेच आणि हेच सामर्थ्य इतर ज्या शोषित आहेत, वंचित आहेत त्या दुर्गांना देखील मिळावं आणि त्यांना देखील त्यांचा एक चांगला ट्रॅक त्यांच्या आयुष्यात त्यांना मिळावा. अशीच शुभेच्छा मी या सगळ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या या कार्यक्रमात व्यक्त करतो. आणि दुर्गेत दुर्घट भारी या कार्यक्रमात आपण सहभागी झालात याबद्दल मी आपलं खूप खूप आभार मानतो. थँक्यू. तर या होत्या ॲडव्होकेट रमा सरोदे, अतिशय उत्तमरित्या काम करणारे, कायदेविषयक चळवळ आणि सामाजिक भान या दोन्ही गोष्टी जपणाऱ्या. आता यानंतर याच कार्यक्रमात तुम्हाला अशाच विविध क्षेत्रातल्या विविध दुर्गा भेटणार आहेत, त्या तुमच्याशी बोलणार आहेत, व्यक्त होणार आहेत. पाहत रहा दुर्गे दुर्घट भारी. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर दुर्गे दुर्घट भारी.